नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत अशा टॉपिक बद्दल ज्याचं नाव ऐकलं की सरासरी लोक घाबरतात. म्युच्युअल फंड. खूप लोक म्हणतात ते तर मोठ्या लोकांचं काम आहे, आपल्याला काही जमणार नाही. पण खरं सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड हा सामान्य लोकांसाठी बनलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते आणि त्यातून फायदा काय मिळतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? मित्रांनो, म्युच्युअल शब्दाचा अर्थ होत असते कॉमन, आणि फंडचं तुम्हाला माहितीच आहे बघा. म्युच्युअल फंड म्हणजे कॉमन फंड. इथे सर्व लोकांचा पैसा एकत्रित जमा होतो आणि एक प्रोफेशनल टीम ते पैसा अशा जागी गुंतवते ज्यातून आपल्या पैशाची वाढ होईल. त्याला सिंपल म्युच्युअल फंड म्हणतात. आता म्युच्युअल फंडचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. पहिला प्रकार आहे इक्विटी म्युच्युअल फंड. मित्रांनो इक्विटी म्युच्युअल फंडची जेव्हा गोष्ट येते जेव्हा आपण जे पैसा म्युच्युअल फंड गुंतवलाय आणि जी प्रोफेशनल टीम बसलेली आहे ना, ती पैसा आपला शेअर्स मध्ये टाकते, त्याला सिम्पली इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणतात. आणि जे दुसरं येते मित्रांनो डेट म्युच्युअल फंड्स. त्यामध्ये जे बी आपले इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट आहेत ना, ते आपला पैसा गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि ट्रेजरी बिल्स मध्ये लावतात, जेणेकरून आपल्याला स्टेबल रिटर्न आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड होते. तिसरं मित्रांनो येते हायब्रिड फंड येते. त्यामध्ये आपण जे पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले आहेत ते पैसे, काही पैसे शेअर्स मध्ये जाते, काही पैसे ट्रेजरी बिल्स गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये जाते, जेणेकरून आपल्याला जास्त रिस्क घ्यायची गरज नाही आणि जास्त रिटर्न बिल सरासरी आपल्याला चांगलं भेटत असते. तर मित्रांनो आता ही तर झाली म्युच्युअल फंडचे प्रकार. म्युच्युअल फंडचे फायदे काय? मित्रांनो विचार करा, तुमच्याकडे पैसे आहेत तुम्हाला गुंतवायचे आहेत, परंतु तुम्हाला कुठे गुंतवण्यासाठी तुम्हाला कुठे गुंतवायला पाहिजे ते तुम्हाला माहित नाही. तर त्या टायमाला म्युच्युअल फंड काय मिळत असेल तर आता तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर घेतले, 1,00,000 रुपये गुंतवले, शेअर्स घेतले. आता ते शेअर खाली बी होऊ शकते, वरती जाऊ शकते, प्रॉफिट बी चांगला होऊ शकते आणि लॉस झाला तर चांगला होऊ शकते. परंतु तुम्हाला इतकं टाइम बी नाही की कंपनी अनालाइज करायचा किंवा कंपनीची प्रॉफिट लॉस रिपोर्ट तुम्हाला वाचता येत नाही, तुम्हाला जास्त नॉलेज नाही त्या गोष्टीबद्दल. त्या टायमाला जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावतात ना, तर ते जी प्रोफेशनल टीम असते, समजा आपण एक पैसे लावले, ते आपला पैसा सांभाळणारी प्रोफेशनल टीम असते, ती आपला पैसा अशा जागेवर गुंतवते ज्यातून आपल्याला प्रॉफिट होईल. ती जास्त रिस्क बी घेत नाही, मीडियम रिस्क घेऊन काम करत असते, म्हणून आपल्याला लॉस व्हायचे चान्सेस कमी असते. मित्रांनो एखाद्या कंपनीचा शेअर 2,000 रुपयाचा आहे, समजा रिलायन्सचा शेअर किती 2,000चा आहे, आपल्याला एक शेअर घेण्यासाठी 2,000 रुपये लागते. परंतु म्युच्युअल फंड मध्ये आपण महिन्याला 500 रुपये, 200 रुपये, 1,000 रुपये कमीत कमी आपण गुंतवणूक सुद्धा करू शकतो. आपल्याला जास्त भांडवल असण्याची सुद्धा गरज नाही. आपण त्याच कंपनीची समजा डायरेक्ट घेण्यापेक्षा आपण जर म्युच्युअल फंड थ्रू जर इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावले ना, ते लोक आपल्यासाठी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतील. समजा तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल म्युच्युअल फंड म्हणजे काय. म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं झालं ना, सगळ्या लोकांचा पैसा एका जागा जमा होतोय, प्रोफेशनल टीम ते पैसा अशा जागा गुंतवते की ज्याच्यातून चांगला रिटर्न भेटेल. त्याच्यामध्ये त्या म्हणजे कमिशन फंडचे जे प्रोफेशनल आहेत त्यांना सुद्धा कमिशन भेटते आणि आपल्याला सुद्धा फायदा होतो. सिंपल असते बघा मित्रांनो.